नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 30 मेचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये इथे सुरुवातीलाच आता मालक साहेब आपलं पांघरून आणि उशी घेऊन आता खाली हॉलमध्ये आलेले असतात. तर आता मालक साहेब तिथे सोफ्यावरती झोपतात. त्याच वेळेस आता इकडे आता आरतीताई आणि आरची दोघेही झोपलेले असताना शिर्के साहेबांचा कॉल येतो. आता मात्र लगेच आरतीताई घाबरते. एवढ्या उशिरा शिर्के साहेबांचा फोन कशासाठी आला असेल? तेव्हा आरती पटकन फोन उचलते. शिर्के साहेब, बोला ना, एवढ्या रात्री कशासाठी फोन केलाय? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, आरती मला माफ करा बाळा, आत्ता फोन करण्याचा टाईम नाही आहे गं, पण कामच तसं महत्त्वाचं होतं. हे बघ, तुमच्याकडे छोटा फोन आहे त्यामुळे काम ना तुझ्याकडे होणार नव्हतं. मी ना वैशुताईच्या मोबाईलवरती ना एक लिंक पाठवली तुझ्या प्रमोशनबद्दल, त्यात सगळी माहिती दिलेली. तू ती नीट वाचून घे आणि उद्या एक सॉफ्टवेअरची तुला तयारी करून यायची. त्या सॉफ्टवेअरबद्दलही माहिती पाठवली. तू त्याचा चांगला अभ्यास कर आणि उद्या तयारी करून ते प्रेझेंटेशन तुला द्यायचे. तेव्हा आरती म्हणू लागते, शिर्के साहेब काळजी करू नका, वैशुताईच्या मोबाईलवरती मी ती लिंक बघते आणि त्यावर मी अभ्यास करून उद्या नक्की चांगलंच काम करेल. आता लगेच शिर्के म्हणू लागतात, ठीक आहे मग आरती, तू चांगला अभ्यास करून ठेवा, मी ठेवतो फोन. आता शिर्के साहेब फोन ठेवतात. तर इकडे आता आनंदी आणि सुनीताताई दोघे आता बाहेरनं किचनमध्ये चाललेले असतात. त्याच वेळेस आता सुनीताताईचं लक्ष झोपलेल्या मालक साहेबांकडे जातं. मालक साहेब आज हॉलमध्ये झोपलेत. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, सुनीताताई का थबकलात, काय झालं? तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते, आनंदीताई कदाचित ना मालक साहेबांच्या रूममधला AC खराब झालाय, ते ना इथेच हॉलमध्ये झोपलेत. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब इकडे झोपलेत? सुनीताताई मग एक काम कराल, तुम्ही मला माझं पांघरूण आणि उशी आणून द्याल का? तेव्हा सुनीता म्हणू लागते, ठीक आहे आनंदीताई, मी आलेच. आता सुनीता पटकन लगेच आनंदीला तिचं पांघरूण आणि उशी आणून देते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, सुनीताताई मालक साहेब कुठे झोपलेत? तेव्हा सुनीता म्हणू लागते, सोफ्यावरती. आता लगेच आनंदी सुनीताताईला तिचं अंथरूण तिथेच सोफ्याजवळ खाली टाकायला सांगते. त्याच वेळेस आता लगेच सुनीता म्हणू लागते, आनंदीताई तुमचं अंथरूण केलंय, तुम्ही झोपाल का आता? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो सुनीताताई मी झोपते, पण आता रात्र खूप झाली ना, तुम्हालाही आरामाची गरज आहे, तुम्ही जा आणि जाऊन झोपा. आता सुनीताताई लगेच किचनमध्ये निघून जातात. आता मात्र आनंदी लगेच आपल्या अंथरुणावरती बसते आणि मनाशीच म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही माझ्यासाठी खूप काय काय करता. आज तुम्ही इकडे झोपलात, तुम्हाला अशी सोफ्यावरती खाली झोपायची सवय नाही. रात्री अचानक तुम्हाला काही लागलं तर, म्हणून मी आज तुमच्याजवळ इथेच झोपणार. जर तुम्हाला गरज पडली तर लगेच मी उठेल आणि तुमची मदत करू शकते. असे म्हणत आता आनंदी तिथे सोफ्यावरती झोपते. आता मात्र मालक साहेब गाढ झोपलेले असतात. आता आनंदी त्यांच्या शेजारीच तिथे सोफ्याजवळ झोपलेली असते. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी मात्र आता ही जास्तीचा माज दाखवणारी शिल्पा मात्र खाली आलेली असते. आता मात्र शिल्पा खाली येताच तिचे तर डोळे फुटलेलेच असतात. जे काही दृश्य समोर दिसतं ते बघून तिला खूप राग येतो. कारण आता युगंधर सोफ्यावरती झोपलेला आणि त्याच्याजवळच खाली अंथरूण टाकून ही आनंदी झोपली. हे बघून आता मात्र ही शिल्पा खूप भडकते. शिल्पा लगेच आनंदीजवळ जाते आणि तिच्या हातात जी काठी असते ना तोरा मिरवण्यासाठी, त्या काठीने आता आनंदीला डिवचू लागते. आनंदीला जाग येते. कोण आहे कोण आहे असे आनंदी म्हणणार. तेच शिल्पा म्हणू लागते, थोबाड बंद ठेव. आता शिल्पा लगेच तिचं तोंड दाबते आणि ओढतच तिला किचनकडे घेऊन जाते, जेणेकरून तिच्या आवाजाने युगंधरला जाग येईल आणि मग आनंदी तिच्या जवळ झोपली हे त्याला कळेल. म्हणून आता तिचं तोंड दाबून या शिल्पाने तिला ओढतच किचनमध्ये नेलेलं असतं. तेव्हा लगेच आता किचनमध्ये जाताच ही शिल्पा म्हणू लागते, थेरडे तुला सांगितलं होतं ना माझ्या भावापासून दूर राहायचं, तुझ्या डोसक्यात घुसत नाही, लय आगाऊपणा जास्त वाढल्या, तुझी हिंमत कशी झाली? अगं सगळी लाज लज्जा शरम चादरीत गुंडाळली का तू? अगं वर तोंड करून ती तिथे झोपायला गेलीच कशी? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, म्हणजे माझं नीट ऐकून तरी घ्या. त्यावर शिल्पा म्हणू लागते, बासा
शिल्पा निंबाळकर समोर बोलायची हिंमत करायची नाही. माझ्या भावापासनं 4 पावलं राम राहायचं. मी तुला आधीच सांगितलं होतं आणि तू त्याच्याजवळ जाऊन बिछाना टाकला, तिथे झोपली. मला हेच चालणार नाही. आता इथेच किचनमध्ये उभी राहायचा. एक पाऊल जरी बाहेर टाकलं ना, तुझी टंगडी तोडून हातात देईल. शिल्पाचं बोलणं हे लक्षात ठेव. असे म्हणतात शिल्पा तिकडनं बाहेर निघून जाते. त्याच वेळेस आता घाईघाईतच शिर्के साहेब आत्ता मालक साहेबांना भेटण्यासाठी आलेले असतात. ते आता शिल्पाला धडकणार. ते शिल्पा म्हणू लागते, ओ शिर्के, एवढी घाई कसली? एवढी घाई नाही म्हणजे काय काम घेऊन आलात? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, शिल्पाताई, मला ना अर्जंटमध्ये मालक साहेबांना भेटायचे. कुठे मालक साहेब? त्यावर शिल्पा म्हणू लागते, झोपलात की बघा समोर. आता मात्र शिर्केंनाही धक्का बसतो. मालक साहेब चक्क आज हॉलमध्ये सोप्यावर का झोपले तिकडे? शिर्के धावतच आता मालक साहेबांजवळ येतात. मालक साहेब, अहो उठा की. मालक साहेबांना जाग येते. शिर्के, तुम्ही? मालक साहेब पटकन मोबाईल बघतात. किती वाजलेत? अरे देवा, डोळा लागला आणि झोप लागली कळलंच नाही. शिर्के, काय झालंय? काही काम आहे का? तुम्ही सकाळी सकाळी कसं येणं केलं? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, काम जरा अर्जंटच होतं म्हणून यावं लागलं. तेव्हा मालक साहेब घाबरतात. काय झालं शिर्के? काही प्रॉब्लेम वाढलाय का? काही झालंय का? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, नाही नाही मालक साहेब, अहो प्रॉब्लेम नाही, काम महत्त्वाचंच आहे. म्हणजे कसं आहे ना, ते पॅलेस डीलवाले ते आपल्याला भेटायला येतात ना, हेच सांगायचं होतं म्हणून घाईघाईत आलो. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो त्यांना तर 4-5 दिवस येण्यासाठी, मग एवढी घाई कशासाठी केली? त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब लपटा तर तिथेच आहे ना. अहो त्यांचा रातच्याला फोन आला. ते इंडियात आलेत आणि अचानक त्यांचा प्लॅनिंग झालाय की ते आपल्याला भेटायला येणार आहेत. तेव्हा मालक साहेब टपकन उठून उभी राहतात. काय? हे पॅलेस डीलवाले ना, यांचं काही खरं नाही. कधी टपकतील काही सांगताच येत नाही. शिर्के, समधी काही तयारी झाली ना? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हो मालक साहेब, मी समधी तयारी करून घेतली रातच्यालाच. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगितलंय ना तसंच समध होणार आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, पण त्या मूर्तीचं काय झालं? ती मूर्ती हुबेहूब तशी होईल ना? म्हणजे कसं आहे ना शिर्के, आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती जपणारी चांगली अशी मूर्ती द्यायची आपल्याला त्यांना, बक्षीस असं गिफ्ट म्हणून. म्हणजे कसं आहे ना, आपल्या भारतातली स्त्री कशी असते, अगदी स्वाभिमानी, मन मिळावू, दुसऱ्यांचं मन जिंकणारी, अगदी तिचं अस्तित्व मिरवणारी, अगदी तिच्या गळ्यात असे थाटामाटातले जे दागिने असतात ना, अगदी अशी कोरीव रेखीव मूर्ती आपल्याला त्यांना द्यायची. त्यामुळे शिर्के, मूर्तीचं काम आपल्याला वेळेवरती करावं लागेल. होईल ना? माझ्या मनात आहे तशी मूर्ती तयार. त्यावर लगेच आत्ता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्ही चिंताच सोडा हो. आत्ताच आपण लगेच त्या मूर्तिकाराकडे जाऊ आणि तुम्हाला हवंय तसं मूर्तीचं रेखीव काम करून घेऊ. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, चला चला, मी लगेच आटोपतो. आता लगेच मालक साहेब वरती आपल्या रूमकडे निघालेले असतात. तेव्हा आता शिल्पाताई येते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, तुम्हाला एक सांगतो, हे बघा, ते पॅलेस डीलवाले आपल्या हवेलीत येणार आहेत. त्यामुळे जेवणाचा, पाहुणचाराचा सगळा थाटमाट तुमच्यावरती असेल. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे निंबाळकरांच्या घरातला पाहुणचार कसा असतो तुला माहिती आहे ना? तू पाहुणचाराची काळजी माझ्यावरती सोड. टेन्शन घेऊ नको, तुझ्या कामाकडे लक्ष दे. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे ताई, तू असल्यानंतर मला कसलं आलं टेन्शन. मालक साहेब वरती निघून जातात. पण या भामट्या शिल्पाच्या मनात मात्र आता लगेच विचार सुरू होतात. माझ्या भावाचं यश घवघवतंय. आता पॅलेस डीलवाले ह्या आठवड्यात घरी येणार आहे आणि ही जर दळभद्री पोरगी त्यांच्यासमोर आली तर? नाही नाही नाही, मला माझ्या भावाचं यश उंचावरती गेलेलं बघायचं आहे. हिच्यामुळे जर त्याच्या यशामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर? नाही नाही नाही, याचा अर्थ ही पोरगी मला या घरातनं बाहेर काढावीच लागेल, तरच माझा भाऊ वर जाऊ शकतो. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. हिला मी इकडनं बाहेर काढणार, असं या शिल्पाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर ही शिल्पा आता लगेच इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता या विद्याधरला भेटायला आलेली असते. आता मात्र जेलमध्ये असणारा विद्याधर शिल्पाताईसमोर खूपच ॲक्टिंग करू लागतो, जणू काही खूप भडकलाय तो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, विद्याधर शांत हो, रागाचा पारा एवढा चढवू नको. पोलीस स्टेशनमध्ये तू, सगळे पोलीस बघतायत विद्याधर, शांततेने घे. मी तुला लवकरात लवकर इकडनं बाहेर काढेल. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, शिल्पाताई, कसा शांत राहू मी? सांग ना. अगं,
माझ्या भावाने त्या आंधळ्या पोरीपायी मला इकडे घातलं या जेलमध्ये सडायला. त्या आंधळ्या पोरीपायी. आणि ती ती आता हवेलीची मालकीण होऊन बसली, बाहेर मजा मारती. आणि मी मी इथे जेलमध्ये सडतोय. अगं, किड्या मुंग्यांची अशी चिरडून जाण्याची लायकीसुद्धा नाही आहे त्या पोरीची. आणि तिच्यासाठी त्या युगंधरने मला इकडे डांबलंय. आणि आता तर अशी बंधनं लावलीत की मी इकडनं सुटूच शकत नाही. मी या चक्रव्यूहात फसलो गेलोय ताई. आणि कसा शांत होऊ? आता मात्र विद्याधर खूप भडकलेला असतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, विद्याधर शांत हो, सगळे पोलीस बघतायत. अशा काय अटी लावल्यात युगंधरने, सांग मला. आता जे काही युगंधर मालकांनी अटी लावलेले असतात त्या सगळ्या आता विद्याधर सांगू लागतो. शिल्पालाही धक्काच बसतो. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, थांब विद्याधर, तुझ्या बहिणीचा शब्द आहे. तुला तुला मी इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. ए हवालदार, माझ्या भावाकडे नीट लक्ष द्या. लवकरात लवकर मी आला इकडनं बाहेर काढणार. असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. पण विद्याधर लगेच आता जे खोटे अश्रू ढाळत असतो ना, ते आता असे पुसू लागतो आणि हसू लागतो. आता बरोबर त्याने बहिणीला गुंडाळलेलं असतं. आता शिल्पाताईने शब्द दिलाय म्हटल्यानंतर माझी सुटका होणार, असे म्हणत आता हा विद्याधर गालातल्या गालात हसू लागतो. तर इकडे आता सकाळी सकाळी आनंदी तयार होऊन आपल्या देव्याईजवळ आलेली असते. आता देव्याईचं दर्शन घेते. अगदी प्रसन्न चेहरा, हसत मुख ठेवून आता आनंदी लगेच सुनीताताई जवळ येते. आता सुनीताताई एकटक आनंदीकडे बघू लागतात. आनंदीताई, एक विचारू का? नाही म्हणजे शिल्पाताई तुम्हाला किती बोलल्या ना, किती बोलतात त्या सतत तुम्हाला, पण तरी तुम्ही एवढ्या प्रसन्न कशा राहू शकतात? हे बघा, मी तर खूप घाबरते बाबा त्यांना. त्या बोलल्या ना, असं मला थरथरायला होतं, घाबरून जाते हो. पण तुमचं मन सतत प्रसन्न, चेहरा बी प्रसन्न, कसं जमतं आनंदीताई तुम्हाला? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, तुम्हाला एक सांगू, माझ्या आबांनी आम्हाला लहानपणापासून काय शिकवले माहिती? जे चांगलं असतं ना तेच मनात साठवून ठेवायचं, धरून ठेवायचं. जे वाईट असतं ना ते सोडून द्यायचं असतं. आणि शिल्पाताई, त्या या घरातल्या मोठ्या व्यक्ती या घराचा भल्याचाच विचार करतात ना, मग त्यासाठी त्यांचा स्वभाव जरा रागीट जरी असला तरी या घरासाठीच भलं असतं ना त्यांचं. मग थोड्याशा बोलल्या तर ते कशाला मनाला लावून घ्यायचं, सोडून द्यायचं आणि आपली नवी सुरुवात करायची. तेव्हा सुनीता म्हणू लागते, वा आनंदीताई, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बाबा. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, एक विचारू का? नाही म्हणजे आज काय बनवायचं आहे स्वयंपाकात? तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, तुम्ही म्हणाल ते बनवूया की. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, नाही म्हणजे कसं आहे ना सुनीताताई, आमच्याकडे ना तिखट भाज्या केल्या जातात. मालक साहेबांना तिखट चालत नाही ना, मग तुम्ही मला इकडच्या पद्धती शिकवाल का? नाही म्हणजे तशा पद्धतीने मी शिकून घेईल आणि मग मालक साहेबांच्या आवडीच्या भाज्या बनवेल. आज ना आपण मस्त भरलं वांगं बनवू. त्या दिवशी मी मालक साहेबांसाठी भरलं वांगं केलं होतं, पण ते तिखट झाल्यामुळे त्यांना खाता आलं नाही. पण आज ना मी त्यांच्या आवडीचं बरोबर त्यांच्या पद्धतीने बनवेल, चालेल? तेव्हा सुनीता म्हणू लागते, चालेल की आनंदीताई, शिकवते मी तुम्हाला. आनंदीने आता मालक साहेबांसाठी भरलं वांगं बनवायला घेतलेलं असतं. तेव्हा ती सुनीताताईला म्हणू लागते, सुनीताताई, मला ना खरंच कालपासनं खूप आनंद झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे अगदी असं भरून आल्यासारखं वाटतंय. तेव्हा सुनीता म्हणू लागते, का हो ताई, म्हणजे का असं वाटतंय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, काल बघा ना, मालक साहेब पाचपरतावणीसाठी आमच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी मला विद्याधरच्या तावडीतनं वाचवलं, सुखरूप घरी आणलं. ते माझ्यासाठी किती काय काय करतात ना, मग म्हणूनच मला आज त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं हे भरलं वांगं बनवायचं आहे. आनंदी खूप आनंदातच आता मालक साहेबांसाठी ही भाजी बनवायला घेते. तर इकडे आता या शिल्पा निंबाळकरने आता वकिलांना फोन केलेला असतो, ॲडव्होकेट पाटील, मी लवकरात लवकर तुमच्या ऑफिसमध्ये येते. माझा भाऊ विद्याधर जेलमध्ये कसा राहू शकतो? तुम्ही लवकरात लवकर त्याची बेल कशी करता येईल ना, याचे पेपर तयार करा. त्यावर लगेच ॲडव्होकेट पाटील म्हणू लागतात, हे बघा शिल्पाताई, युगंधर मालकांनी ज्या अटी घातल्यात ना त्यामुळे बेल मिळणं शक्य नाही आहे. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ओ, कायद्याचं मला सांगायचं नाही या. युगंधरच्या अटी असतील, पण त्याला पळवाटा पण कशा काढायचा ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. शिल्पा निंबाळकर आहे मी. मी सांगितलेलं काम झालंच पाहिजे. मी लगेच येते तुमच्या ऑफिसमध्ये, असे म्हणत आता शिल्पा तडक ॲडव्होकेट पाटील यांना भेटण्यासाठी निघालेली असते. तर इकडे मालक साहेब आणि शिर्के साहेब आता त्या मूर्तिकाराच्या
घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, वा एक नंबर, मूर्ती तर एक नंबर झाली. पण अजून जर आपण त्यात थोडासा बदल केला ना, तर मूर्ती अगदी आणखीन रेखीव, अगदी छान साजरी होईल. त्यावर लगेच आता जे मूर्तीचे कलाकार असतात ना, ते आता लगेच मालक साहेबांना म्हणू लागतात, मालक साहेब, अहो तुम्ही तर त्यात खूप ट्रेन आहात. तुम्हाला मूर्ती कशा बनवायच्या, कशा घडवायच्या हे चांगलंच माहिती. मग तुम्ही सांगा, जे काही बदल करायचे असतील ते आम्ही नक्कीच करू. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, कसला आलाय मी ट्रेन, आपल्याला जमतं तेवढं सांगतो मी. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, मालक साहेब, मग तुम्ही आम्हाला सांगा ना काय काय बदल करायचे आहेत. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्ही मला एक कागद आणि पेन आणून द्या, मी तुम्हाला मूर्ती काढून दाखवतो. आता मालक साहेबांनी स्वतःच्या हाताने अगदी सुंदर रेखीव छान अशी मूर्ती काढलेली असते. शिर्के साहेब आता ते मूर्तिकार त्याकडे बघू लागतात, वाह मालक साहेब, अहो ग्रेट, जगात ना तुम्हाला कोणीच हरू शकत नाही, हे मूर्ती काढणं तुम्हाला अगदी छान जमता. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, आपल्याला मूर्ती अशीच बनली पाहिजे, अगदी आपल्या भारताची संस्कृती जपणारी, मानाने उंचावून अशी बघावी वाटणारी. तेव्हा लगेच आता ते मूर्तिकार म्हणू लागतात, ठीक आहे मालक साहेब, तुमचं काम होऊन जाईल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, आणि जास्त बडबडीत कलर देत बसू नका, मूर्ती अगदी साजरी दिसली पाहिजे, अगदी पांढऱ्या कलरमध्ये चालेल. त्यावर ते कलाकार म्हणू लागतात, ठीक आहे. आता शिर्के पटकन खिशातनं पैशांचा बंडल काढतात, हे घ्या तुमचा ॲडव्हान्स, मूर्ती घेऊन जाण्यात आली की तुमचे सगळे पैसे तुम्हाला देण्यात येतील. मालक साहेब आणि शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. तर त्यानंतर इकडे आता ही शिल्पा मात्र ॲडव्होकेट पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते. हे बघा, काहीही असू द्या, कितीही अटी लावू द्या युगंधरला, पण माझा भाऊ मला जेलच्या बाहेर पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावर लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, अहो असं असतं तर एवढ्या दिवस वाट कशाला बघितली असती, बेल तर केव्हाच मिळवून दिली असती, पण हे बघा अटींचं बंधन. तेव्हा लगेच आता शिल्पा स्वतः ते पेपर वाचते. आता तिलाही धक्का बसतो, म्हणजे असंही तर जेव्हा ती पोरगी यावरती सही करेल माफीनाम्यावरती, तेव्हाच माझा विद्याधर जेलमधनं बाहेर सुटू शकतो ना. त्यावर वकील साहेब म्हणू लागतात, हो, आनंदीच्या सहीशिवाय विद्याधरचं सुटणं नामुमकिन आहे. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागतात, असू द्या की, कायद्याच्या विरुद्ध जाऊन कशी त्या पोरीकडनं सही काढायची ना, हे मला माहिती. कायद्याला कसं कुंपण घालायचं नाही हे शिल्पाला चांगलंच कळतं. आता या पोरीकडनं मी सही आणते माफीनाम्यावरती, तुम्ही बेल पेपर तयार करायला घ्या. आता शिल्पा लगेच ती फाईल घेऊन घराकडे निघालेली असते. तर इकडे घरी आता छान वांग्याची भाजी तयार झालेली असते. आता मात्र तेवढ्यात ही शिल्पा येते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, काय मस्त वास सुटलाय ना, आजची ही भाजी खास मालक साहेबांसाठी, त्यांना नक्कीच आवडेल. तेवढ्यात शिल्पा येते, महाराणी, मालकांसाठी ही भाजी बनवते, तुझी एवढी हिंमत. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई ते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्याच वेळेस आता जे नोकर चाकर असतात ते सगळे तिकडनं बाहेर निघून जातात. शिल्पा लगेच आता ती फाईल आणि पेन आनंदीसमोर ठेवते. चाल पटकन या पेपरवरती सही कर. तेव्हा आनंदी म्हणू लागते, सही? कसले पेपर आहेत हे? त्यावर शिल्पा म्हणू लागते, जास्त माज दाखवायचा नाही, माझ्या पुढे उडण्याचा प्रयत्न करायचा नाही, चाल पटकन सही कर यावर. आता शिल्पा लगेच आनंदीच्या हातात पेन देते आणि जबरदस्तीने आनंदीच्या हाताने सही करणार. तेच आनंदी मात्र आपल्या हातातला पेन फेकते. त्याच वेळेस आता या शिल्पाला खूप राग येतो. काय गे, मी जबरदस्तीने हात धरला म्हणून तू तर पेनच फेकला, तुझी एवढी हिंमत, शिल्पासमोर माज दाखवायचं नाही, शेवटचं सांगते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, मला माफ करा, हे बघा, मला दिसत नसलं तरी माझ्याकडून तुम्ही अशी नकळत सही करून नाही घेऊ शकत. हे बघा, मला दिसत नसलं तरी मला वाचता येऊ शकतं, मला ते समजू शकतं. हे बघा, मला या पेपरमध्ये काय लिहिलं हे जाणून घेतल्याशिवाय मी सही करणार नाही शिल्पाताई. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, हो, तुला जाणून घ्यायचे त्यात काय? ऐक मग, विद्याधरला जेलमध्ये सोडवण्यासाठीचे पेपर आहेत. तुझी सही झाली की विद्याधर जेलमधनं सुटेल
आता आनंदीला धक्काच बसतो. आनंदी मात्र आता नकार देते. या शिल्पाला खूपच राग येतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता ऐन वेळेस रात्री हवेलीत विद्याधर टपकलेला असतो. आता मात्र त्याने आनंदीवरती हात टाकलेला असतो. आनंदी जोरजोरात ओरडू लागते. सगळे निंबाळकर आता हवेलीत खाली येतात. त्याच वेळेस आनंदी पटकन मालक साहेबांना मिठी मारते. मालक साहेब आता आनंदीला आपल्या मिठीत घेतात. विद्याधर असे जोरात ओरडतात. आता मात्र आनंदीला युगंधरच्या मिठीत बघून शिल्पाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. पण मात्र आता पुढे काय काय होणार? पॅलेस डीलवाले आल्यानंतर आनंदी कसं त्यांचं मन जिंकणार, मालक साहेबांचं यश कसं घवघवणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.